नाशिकमध्ये शिक्षक आमदार अपूर्व हिरेंच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आलेली आहे। हल्लेखोर राष्ट्रवादीचे असल्याचा संशयही व्यक्त केला जातोय। फेसबुकवरती भुजबळांबद्दल आक्षेपार्ह मजकूर टाकल्याचा आरोप हिरेंच्यावर आहे। आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड झाल्यामुळे परिसरामध्ये काही काळ तणावाचं वातावरण पाहायला मिळालं। याविषयीची अधिक माहिती घेत आपले प्रतिनिधी नितीन भालेराव आपल्याबरोबर आहेत। नितीन, नेमका काय प्रकार आहे? प्राजक्ता, आज सकाळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं की जे मालेगावचे अद्वै हिरे आहेत, म्हणजे आमदार अपूर्व हिरे यांचे ते बंधू आहेत आणि त्यांच्या फेसबुक अकाउंटवर काही आक्षेपार्ह मजकूर होता। भुजबळांविषयी अतिशय अश्लाघ्य भाषेत काही वर्णनं केली होती आणि हे लक्षात आल्यावर विद्यार्थी सेना जे आहे राष्ट्रवादीची, त्यांना या सगळ्याचं मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आणि राष्ट्रवादीचे जे विद्यार्थी सेनेचे युवा सेनेचे शहराध्यक्ष आहेत शबू नागरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दुपारच्या वेळेला अपूर्व हिरे यांच्या कार्यालयावर हल्लाबोल केला। अक्षरशः हातात दिसेल त्या वस्तूंनी त्यांनी कार्यालयाच्या सगळ्या काचा फोडल्या, म्हणजे अक्षरशः सायकल सुद्धा आतमध्ये फेकून काचा फोडण्यात आल्या। याच्यावरून हा हल्ला किती गंभीर आहे याची कल्पना येते। काही महिला त्या ठिकाणी होत्या, त्या महिलांना मात्र सुरक्षित ठेवण्यात आलं, त्यांना कोणालाही त्याच्यात धक्का लागला नाही। परंतु या पद्धतीने जर पुन्हा अशा पद्धतीचा मजकूर फेसबुक किंवा सार्वजनिक ठिकाणी टाकण्यात आला तर याच्यापेक्षाही कडक उत्तर देऊ असं त्यांनी तिथे जाताना बजावलेलं आहे। मात्र या संदर्भात स्वतः भुजबळ अथवा अपूर्व हिरे यांच्याकडनं अजूनही कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाहीये। अपूर्व हिरेंचे कार्यकर्ते आत्ताच्या क्षणाला पोलीस स्टेशनला थांबून त्यांची कंप्लेंट देण्याचं काम करत आहेत। नितीन, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। बीडचे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकरांची बदली त्यांच्या मागणीवरून केल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेला आहे। एवढंच नाही तर केंद्रेकरांनी मुख्यमंत्र्यांकडे बदलीसाठी मागणी केली होती असंही अजित पवार म्हणतात। ते आज मुंबईत बोलत होते। खरं तर आज सकाळी बीडच्या जिल्हाधिकारीपदी नवल किशोर राम यांनी पदभार स्वीकारला आणि त्यानंतरच केंद्रेकरांना आपली बदली झाल्याची माहिती मिळाली। केंद्रेकरांनाच या बदलीची माहिती नसेल तर मग अजित पवारांनी केलेल्या दाव्यावरती शंका घेण्यास वाव आहे। त्यामुळे अजित पवार केंद्रेकरांच्या बदली प्रकरणी दिशाभूल करणारं वक्तव्य करतायत का असा सवाल उपस्थित होतोय। दुसरीकडे अजित पवार यांच्या मते केंद्रेकर यांचा कार्यकाळ पूर्ण झालाय, पण खरं तर केंद्रेकर यांच्या कार्यकाळातले 7 महिने अद्यापही बाकी आहेत। या आधी जेव्हा केंद्रेकरांची बदली करण्याचे प्रयत्न झाले होते तेव्हा केंद्रेकरांनी आता बदली झालेल्या पोस्टच्या तुलनेमध्ये मोठी पोस्ट सोडलेली होती। त्यामुळे तुलनेनं कमी महत्त्वाच्या असलेल्या पोस्टवरती केंद्रेकर रुजू होण्यास का तयार होतील असे अनेक प्रश्न यामुळे निर्माण होत आहेत। जिल्हाधिकारी केंद्रेकर हे पाठीमागे पण त्यांची अशीच एकदा बदली झाली म्हणून चर्चा झालेली होती। वास्तविक कुठेही आयुक्त नेमणं, कलेक्टर नेमणं, टीओ नेमणं, कुठलेही अधिकारी नेमणं आणि त्यांना दुसरीकडे बदलणं हा पूर्णपणे प्रशासनाचा भाग आहे। प्रशासनाच्या अखत्यारीतला येणारे गोष्टी शासन करत असतं। माझ्या माहितीप्रमाणे त्यांना जिल्हाधिकारी म्हणून 2 वर्षाच्या पेक्षा जास्तीचा काळ हा बीडला झालेला होता। त्यांनी बीडमध्ये दुष्काळाच्या निमित्ताने वगैरे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम केलेलं होतं। उद्याच्याला तिथनं आपल्याला त्यांच्या काही बहुतेकांची मुलं वगैरे जर 10वी 12वी वगैरे असली तर त्यांनी आपणहून मुख्यमंत्र्यांनाही ते भेटले होते। आमच्या चीफ सेक्रेटरींना पण त्यांनी सांगितलेलं होतं की मला औरंगाबादला सिडकोला त्या ठिकाणी हवंय आणि त्यांनी मागणी केल्याप्रमाणे औरंगाबादला सिडकोलाच त्या ठिकाणी बदली केलेली आहे। कुणाच्या सांगण्यामुळं बदली झालेली आहे असं अजिबात नाही आहे। साधारण जिल्हाधिकाऱ्यांचा कार्यकाळ एका जिल्ह्यामध्ये 2 वर्षाचा असतो। जिल्हा पोलीस प्रमुखाचाही कार्यकाळ साधारण 2 वर्षाचा असतो आणि CEO जिल्हा परिषद यांचाही कार्यकाळ 2 वर्षाचा त्या ठिकाणी असतो आणि त्याच्यातनंही बदली झालेली आहे। जर काही अशी चर्चा होत असेल तर ती चर्चेला काही अर्थ नाही। हा पूर्णपणे प्रशासनाचा भाग या नात्याने ती बदली केलेली आहे। दरम्यान केंद्रेकरांच्या बदली विरोधामध्ये पुन्हा एकदा बीडचे नागरिक एकवटणार आहेत। उद्या बदली विरोधी कृती समितीने केंद्रेकरांच्या बदलीचा निषेध करण्यासाठी जिल्हा बंदची हाक दिली आहे। या बंदमध्ये राष्ट्रवादी वगळता इतर सर्व पक्ष सामील होण्याची शक्यता आहे। आता बंदच्या या
उद्याच्या या बंदमध्ये राष्ट्रवादी सामील होणार का हेच पाहायचंय. त्याआधी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्ताधाऱ्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला आणि या बदलीचा निषेध केला. 2000 जनावर छावणी होती, त्यांनी 400 जनावर असताना 1600 जनावर खोटे टिपले आणि 60 लाख बिल कमी केल्यापासून हे कलेक्टर साहेबाच्या बदलीवर उतरलेले. वाळू माफिया असतील, चारा माफिया असतील, कलेक्टर साहेब एकदम देवासारखी भूमिका, जिल्ह्याच्या बापासारखी भूमिका बजावलेली आणि ते कलेक्टर साहेब बीड जिल्ह्याला असणं गरजेचं आहे. आणि कलेक्टर साहेब गेले जर तर पुन्हा हे चोर दिवसा चोऱ्या करायला लागलेत. वाळूत असतील, चाऱ्यात असतील, पाण्यात असतील, अनेक योजनेत हे भ्रष्टाचाराची अलिबाबा 40 चोरासारखीच ह्यांनी कंपनी चालली आहे. आता त्यांची बदली रद्द करावी आणि पुण्यात जशाच तसे कलेक्टर ही नवीन इलेक्शन होईपर्यंत हेच कलेक्टर साहेब असावा. या बदलीमुळे आपणास एक पारदर्शक काम करणारा जिल्हाधिकारी गमवावा लागत आहे. भ्रष्ट कामांना पाठबळ न देणारे एक खंबीर नेतृत्व बीड जिल्ह्याच्या प्रशासनातून आज जरी जात असलं तरी जनता मात्र ज्या नेतृत्वाच्या मागे केंद्रेकरांसाठी उद्या आम्ही बीड जिल्हा बंदची हाक दिलेली आहे. यानंतर तीव्र स्वरूपाचे अजून आंदोलन उभारण्याची आमची तयारी आहे. सर्वसामान्य नागरिकांना जे प्रशासन आपलं आहे असं वाटत होतं ते आता प्रशासन दूर जाईल आणि सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यामध्ये प्रचंड दरी निर्माण होणार आहे. भ्रष्ट पुराऱ्यांना आणि भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना आता इथं वाव मिळणार आहे. सुनील केंद्रेकरांच्या बदलीला बीडकरांनी जबाबदार ठरलेल्यांमध्ये राष्ट्रवादीच्या सुरेश धस यांचं नाव समोर येत आहे. मात्र त्यांनी या बदलीमध्ये आपला कोणताही हात नसल्याचं म्हटलंय. तो मी नव्हेच असं म्हणतायत सुरेश धस. केंद्रेकरांची बदली हा एक प्रशासकीय भाग आहे. या बदलीमागे माझा अजिबात हात नाही. याआधी त्यांच्या बदलीसाठी आम्ही आग्रह धरला होता, मात्र आता झालेल्या बदलीला आम्ही जबाबदार नाही. आणि केंद्रेकरांच्या बदलीवरती एबीपी माझाने काही सवाल उपस्थित केलेले आहेत. एक नजर टाकूयात. महाराष्ट्राचा बिहार करण्याचं व्रत राज्यातील नेत्यांनी घेतलंय का? पृथ्वीराज चव्हाणांना कर्तव्यदक्ष अधिकारी का नकोय?